टिवटिव्या एक थरारक सत्य घटना. मित्रांनो, हा अनुभव मला आलेला आहे आणि हा अनुभव खूप भयानक आहे. कृपया रात्री एकट्याने बघू नका. मित्रांनो, चला तर आपल्या या गोष्टीला सुरुवात करूया. मित्रांनो, तसा तर मी गावाकडलाच होतो, पण मला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे मी गावाकडे गेलो. मी तसा मुंबईला राहायचो. माझे वडील तिकडेच कामाला होते, त्यामुळे मी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे गेलो. गावाकडे ट्रेनने गेलो. घरी जायला बहुतेक 1 दिवस लागला होता. ती गोष्ट खूप जुनी आहे, जवळपास 4-5 वर्षांपूर्वीची. मित्रांनो, आम्ही नांदेडला गेलो. तिकडून आमच्या गावाकडली गाडी धरली आणि गावाकडे गेलो. पहिली रात्री तर आम्ही कशीबशी सहन केली. मस्त निवांत गेल्यावर एकदम आरामात आपलं काम केलं. मित्रांसोबत खेळलो, जरासं गप्पा गोष्टी. आणि दुसरे दिवस होती. त्या दिवस बहुतेक पौर्णिमा होती. पौर्णिमा का काहीतरी असंच होतं. ते दिवस म्हणतात की त्या दिवशी गावात कोणीतरी हिंडतं, आणि ते हिंडतं इतकं भयानक. रात्री त्या दिवशी कोणीच बाहेर झोपत नाही. म्हणतात की त्या बाईने आत्महत्या केलेली आहे विहिरीमध्ये, आणि बरोबर ती अमावस्येच्या दिवशी बाहेर येते. मित्रांनो, हे कितीपट खरं आहे ते मला काहीच माहिती नाही, परंतु मी या गोष्टीवर लक्षही देत नाही जास्त. पण आपल्या घरच्यांच्या धाकामुळे मी घरात झोपलो होतो. त्यावेळेस ऊन लय पडत होतं. उन्हाचे चटके, झपझप आणि रात्रीची एकदम सन्नाट. त्या रात्रीच्या सन्नाट्यात कोणी ओरडलं तरी पूर्ण गावाला ऐकू जाणार असा आवाज यायचा. मित्रांनो, ती रात्र मी आजही माझ्या डोळ्यासमोर जरी घेतली तर मला झोपाचा पत्ताच येत नाही आणि अंगाला मुंग्या येतात, जणू ते माझ्यासोबत परत घडणार. मित्रांनो, ते बघल्यानंतर माझ्या तर डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता, आणि तीच माझी चूक होती. त्यावेळेस मी घराच्या बाहेर झोपलो होतो, आणि मी काही एकटा नव्हतो, माझा भाऊही सुद्धा होता. मस्त रात्रीचं जेवण केलं आणि मस्त जेवल्यानंतर आम्ही बाहेर झोपाय निघलो. परंतु तितक्यात माझे आजोबा आले आणि मला 2 चापटा मारल्या. अरे येडा झालास का तू? तुला कळत नाही का? एकतर आलास आणि तू छोटा आहेस, वरून तू बाहेर झोपतोस म्हणतोय. घरात झोप, चल पटकन, असे आजोबा माझे म्हणत होते. परंतु माझ्या आग्रहापुढे माझे आजोबाही काही नाही बोलले, आणि आम्ही दोघंही भाऊ लढायला लागलो. म्हटलं आम्हाला घरात खूप गरमी होते आणि आम्हाला बाहेरच झोपायचं आहे. आजोबांनीही आमच्या इच्छेपुढे काहीच केलं नाही. शेवटी आम्ही दोघं बाहेर आलो. हळूच पलीकडल्या घरावरची शिडी काढली आणि आम्ही दोघे पत्रावर झोपायला गेलो. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे, गावाकडं झोप नाही लागली आणि गरमी होत असेल तर सगळे व्यक्ती पत्रावरच झोपतात. आज त्या गावामध्ये रात्रीच्या वेळेस कोणीच पत्रावरसुद्धा आणि बाहेरही झोपत नाही, अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी. मित्रांनो, त्या गावात इतकी भीती पसरलेली आहे की आजही या काळामध्ये सुद्धा त्या गावातले व्यक्ती घराच्या बाहेर रात्री निघत नाहीत. मित्रांनो, ही खरी घटना आहे. मग असंच काही झालं. आम्ही दोघे भाऊ मस्त घेतले गोधडे आणि मस्त वर झोपायला गेलो. मस्त टाकले वरती पत्रावर 2 गोधडे खाली आणि एक चीट अंगावर घेतली. आम्ही मस्त झोपलो होतो. जवळपास रात्रीचे 7-7:30 वाजले असतील, कारण तुम्हाला माहितीच आहे, गावाकडे लवकर अंधार पडतो आणि वरून गावातले लोक लवकरच सामसूम होतात. 8च्या नंतर तर गावाच्या बाहेर कोणी निघत नाही, हे तर तुम्हाला माहितीच आहे. परंतु असो, आम्हीही त्या दिवशी वर गेलो आणि मस्त झोपलो. आमच्या दोघांच्या जोरदार गप्पा रंगल्या होत्या. तो त्याच्या गोष्टी सांगायचा तर मी कधी गोष्टी सांगायचो. आमच्या दोघांच्या चांगल्या गोष्टी रंगल्या होत्या. तो कधी त्याच्या व्यक्तीच्या गोष्टी सांगायचा आणि मी माझ्या इकडल्या गोष्टी सांगायचो. मात्र आमच्या गोष्टीमध्ये एक काहीतरी मत होतं. ते मत होतं भूताचं. मित्रांनो, त्याही रात्री आम्ही दोघं भूताच्याच गोष्टी करत होतो, आणि त्या दिवशी त्या रात्री आम्हाला इतकी भीती वाटत होती. वर आम्ही दोघेच, वरून आम्ही अशा गोष्टी करत आहोत. मित्रांनो, खरं सांगतो, अंगाला पाणी येत होतं, परंतु आम्ही तरीही त्या गोष्टी करतच होतो. शेवटी 8-8:30 वाजले
तरीही आमचं काय झोपीचा पत्ता नाही. असो, पण काही वेळाने आम्हाला झोप येऊ लागली. आता रात्रीचे जवळपास 9-9:30 वाजले होते. आम्ही दोघं आता झोपणारच होतो. तितक्यातच आम्हाला कशाचा तरी आवाज आला. आणि मित्रांनो, आमचं घर होतं ते बरोबर आमच्या घरामागे एक शेत होतं चिटकूनच. आणि आमचं घर शेवटचं घर होतं. आम्ही त्या पत्रावर झोपलेलो आणि पलीकडून कशाचा तरी आवाज आला, जणू कोणीतरी पळत गेलं. तो इतका भयानक आवाज आणि असा सर्र असा गेला तो. आम्ही जरा भिलो. जणू कोणी चाबूक मारतो बघा, तसाच आवाज आला. आमच्या दोघांचेही डोळे उघडले. म्हणलं गड्या, हे काय आहे? अचानक चाबूक मारायचा आवाज आणि वरतून एवढ्या रात्री, आणि ते पण शेतामध्ये. आम्ही जरा घाबरल्यासारखं झालो. परंतु आमच्या दोघांपैकी माझा मोठा भाऊ खूप धाडशी होता. तो मला धाडस देत होता. अरे म्हणतो, अरे काही नसतं हे, उगं कशाचा तरी आवाज आला असेल. तो मला असे म्हणून धाडस देत होता. परंतु त्यालाही माहिती होतं इथे दुसरंच कशाच तरी प्रकरण आहे. काही वेळ झाला आम्ही डोळे लावलेलेच होते. पुन्हा कशाचा तरी आवाज आला. आता कोणीतरी असं वाटलं की पत्रावर चढत आहे. आता तर माझ्या अंगाचं पाणी झालं. आबा बाबा बाबा म्हणलं, एवढ्या रात्री कोण येत आहे पत्रावर? सगळं गाव झोपी गेलं. जवळपास कोणीच ओरडत नाही, कोणीच बोलत नाही. आणि हे काय वाजत आहे? तितक्यात मी अशीच चादरीच्या बाहेर असं मी थोडंसं टोकावलो. मी बघतो तर काय, पुढून कोणीतरी चालत जायचं दिसत आहे मला. आणि मी असा आरडलो. परंतु हा आवाज माझ्या मनातल्या मनातच दबला. कारण ते तसं बघून मला काही बोलण्याची इच्छाच होत नव्हती. माझे डोळे त्याच्याकडे टक्क होते आणि तेही काहीतरी विचित्रच होतं. त्याने डायरेक्ट पत्रावरून खाली उडी मारली. बापरे म्हणलं, हे तर काय विचित्रच आहे. जसं मी भावाला उठवलं, अरे म्हणलं, रे उठ रे बाबा, हे काय आहे? मी त्याला असं एकदम रडायच्या स्वरात म्हणू लागलो. तोही जरा जागा झाला. त्याचंही लक्ष तिकडं गेलं. परंतु जसा तो उठला तसं ते कोण होतं काय माहीत, तिकडे पळतच गेलं जोरात. ते आता शेताच्या मधोमध गेलं आणि त्याच्या अंगावर पांढरे शुभ्र कपडे होते. तो माझ्याकडेच आणि आमच्या दोघांकडेच टक्क नजरेने पाहत होता. जणू त्या अंधारातूनही तो आम्हाला टक्कच पाहत आहे. आम्हाला त्याचे पांढरे कपडे दिसतच होते. परंतु आम्ही भीतीने एवढे गप्प झालो होतो की आम्हाला बोलही वाटत नव्हतं. परंतु आम्ही काहीच केलं नाही आणि अचानक ते गायब झालं. मित्रांनो, ते अचानक गायब झालं आणि आम्हालाही जरा विचित्रच वाटलं. म्हटलं, हे कोण होतं? आणि एवढ्या रात्री पत्रावरून चौरात उडी मारून तिकडे शेतात जाऊन पाहतं. मला पहिले तर वाटलं हे चोरीचंच प्रकरण आहे. परंतु तुम्ही सांगा, चोर घरात चोरी करतो, पत्रावर नाही. बरं, आम्ही त्याच्यावर काही लक्ष दिलं नाही आणि आता आम्हाला झोपही येत नव्हती. आणि आम्ही आता चारी बाजूला पाहत होतो. आमच्या पुढे फक्त एक शेत होतं आणि ते शेतही 1-2 एकर असेल. आणि त्या शेताच्या पलीकड वडा होता आणि त्या वड्याला पाणीही सुद्धा होतं. आणि मित्रांनो, आम्ही तसंच पाहत अचानक आमचं लक्ष त्या वड्याच्या जरा जमिनीच्या बाजूकडे गेलं. मित्रांनो, तुम्हाला मी खोटं बोलत नाही. आम्ही असं काही पाहिलं की ते पाहून आमच्या डोळ्यालाही विश्वास बसत नाही. मित्रांनो, आम्ही पाहिलं की त्याच्यामध्ये कोणीतरी कंदील घेऊन चलत होतं. आणि ते एक व्यक्ती नव्हता, ते 6-7 जण होते. आणि मित्रांनो, त्यालाच म्हणतात टिवटिव्या. ते कंदील चलत होतं. त्याच्या जवळपास कोणीच माणूस नव्हता आणि ते हवेत कसं चलतं तसंच चलत होतं. मित्रांनो, त्या टिवटिव्या पाहिल्यानंतर आमची अशी फाटली होती, आम्ही डायरेक्ट अंगावर गोधडी घेऊन झोपलो. मित्रांनो, म्हणतात की त्या टिवटिव्या अशा काही असतात, ते माणूस नसतात आणि प्रेतही नसतात. ते फक्त एक कंदील असतं आणि ते चलत राहतं. आणि मित्रांनो, जर तुम्ही त्यांच्याबरोबर
वाटेजवळ गेले तर ते तुम्हाला तिथेच ठार करतात. मित्रांनो, ही होती आपली आजची एक थरारक कथा. मित्रांनो, जर तुम्हाला ही थरारक अनुभव आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे आलेल्या व्हिडिओ लवकरात लवकर भेटतील.